महाराष्ट्र, मी तुषार शेटे. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि सुरुवातीलाच पहिली बातमी पाहतो आहोत मराठा आरक्षणाच्या संदर्भात. बातमी येते आहे दिल्लीतनं. मराठा आरक्षण सुनावणीमध्ये सरकारी वकीलच गैरहजर असल्याने सुनावणी पुढे ढकलावी लागलेली आहे. महाराष्ट्र सरकारचा वकील हजर झाल्यानंतरच सुनावणी घेऊ असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. अर्ज फेटाळून दंड लावू का, न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलेलं आहे. मराठा आरक्षण सुनावणीमध्ये सरकारी वकील गैरहजर राहिलेले आहेत. मुळातच मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. या सुनावणीसाठी राज्य सरकारनं काय तयारी केलेली आहे अशी माहिती आम्हाला द्यावीत, असं जाहीर वक्तव्य खासदार आणि छत्रपतींचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली होती. राज्य सरकार सुनावणीबाबत गंभीर नाहीये. मराठा नेत्यांकडून वारंवार सरकारच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केलेले होते. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही अशी शंका सरकारच्या भूमिकेमुळेच उपस्थित होत होती. आणि आज पुन्हा एकदा दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वपूर्ण सुनावणी असताना राज्य सरकारचा वकील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी स्थगित करण्यात आलेली आहे, ती पुढे ढकलावी लागलेली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत थेट दिल्लीतनं जोडले गेलेले आहेत. राजे, जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मुळातच मराठा समाजाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न, ही समस्या आणि हा निवाडा न्यायालयात एका महत्त्वाच्या टप्प्यावरती पोहोचला असताना राज्य सरकारचा वकील इतक्या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी जर गैरहजर राहत असेल तर किती दुर्दैवी बाब म्हणावी ही. अत्यंत दुर्दैवी बाब आहे ही. मला खरंच समजत नाही खऱ्या अर्थाने सरकार गंभीर आहे की नाही. मी या 10 दिवसात प्रामुख्याने 10 ते 15 दिवसात माझ्या सगळ्या भाषणात मी बोलून दाखवलंय की सरकारने ह्याच्यात सिरियसनेस घेणं गरजेचं आहे. उपसमितीचे नेहमी मीटिंग्स होणं गरजेचं आहे. सामान्य प्रशासनाचा जो सचिव नेमला नाही तो सचिव नेमा आणि त्याला कोऑर्डिनेट करायला हवा. 2 दिवसाच्या अगोदर सुद्धा माझं अशोकरावजींचं बोलणं झालं आणि अशोकरावजींना मी हे सांगितलं की उपसमितीची तुम्ही मीटिंग घ्या, लोकांना विश्वास दाखवा की आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही मराठा आरक्षणच्या बाबतीत सिरियस आहोत. मी त्यांची नेहमी बाजू स्ट्रॉंगली मांडलेली आहे, कारण माझी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना अनुभव मोठा आहे. तर आता काल सुद्धा मी बोललो माझ्या भाषणात की तुम्ही तुमचा सरकारी वकील म्हणण्यापेक्षा तुमचं जीएडीचा सचिव, सामान्य प्रशासनाचा सचिव तिथं पोहोचलाय का, त्यांनी सगळं कोऑर्डिनेशन केलंय का, ह्याचं उत्तर मला आजही नाही. आणि त्याचाच फटका खरं म्हणजे हे प्री मॅच्युअर आहे हे मी वाक्य बोलणं. पण जे सर्वोच्च न्यायालयाचे जे आपले न्यायाधीश होते त्यांनी स्पष्टपणाने विचारलं की सरकारी वकील कुठे आहेत, आणि आपले सरकारी वकील काही कारणास्तव तिथं उपस्थित नसल्यामुळं त्यांनी खडसावलं. आणि हे खडसावणं हे काही बरोबर नाही. आणि ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा खुद्द सरकारने द्यावं, अशोकरावजींनी द्यावं, हे मी अपेक्षा व्यक्त करतो. अगदी खरे सर, सरकारच्या वतीनं अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे. मुळातच ऐन वेळ तुम्ही वारंवार जाहीर सभांमध्ये हे म्हणत होतात की सरकारनं काय तयारी केलेली आहे याची माहिती आम्हाला द्यावी. सरसकट मराठा समाजाला माहिती नाही दिली तरी चालेल, मात्र जे महत्त्वाच्या फळीतले नेते आहेत त्यांना विश्वासात घेतलं असतं, तयारी कशी पद्धतीने चालले हे सांगितलं असतं तरी चाललं असतं, जेणेकरून सरकारची कामगिरी समाधानकारक आहे की नाही याचा आपल्याला एक निकाल लावता आला असता, किंबहुना तसा अर्थ काढता आला असता. मात्र सरकारनं तेही केलेलं नाहीये. महत्त्वाच्या दिवशी सरकारी वकील सुनावणीसाठी गैरहजर राहतो आणि त्याच्या आदल्या दिवशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणतात की न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे ही सुनावणी नको व्हायला हवी होती, ती 5 बेंचकडे जायला पाहिजे. मग ही मागणी अगदी शेवटच्या क्षणी कशी केली जाते? म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे असं दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? नाही, विषय असा आहे की अशोकरावजी का हे बोलले काल की हा विषय आम्हाला ह्या खंडपीठात पुढे न्यायचा नाही, आम्हाला घटनापीठा पुढे न्यायचं आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे. जर तुमची काय स्ट्रॅटेजी तुम्ही आताच ओपन करताय, आणि म्हणून मला असं वाटतंय की जे अशोकरावजी बोलले असतील, पण जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका आपले सरकारी वकील किंवा रोहितजी आणि त्यांची पूर्ण टीम मांडत नाहीत, तोपर्यंत मी ह्याच्यावर काही भाष्य करणार नाही. आणि जे काय आपलं मागणं आहे
सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडायला पाहिजे. अशोकरावजी काल बोलणं सुद्धा हे मला ही गोष्ट काय पटली नाही का. ही स्ट्रॅटेजीचा एक भाग असतो. किंवा जे तुम्ही पहिल्यांदा जे पत्र दिलं 16 तारखेच्या नंतर, त्या पत्रामध्ये तर हा विषय नव्हताच. मग काल तुम्ही एकदम का बोलता हा विषय? तुम्ही पहिल्या दिवशी काय म्हटला की अप्रोप्रिएट बेंचकडे द्या, त्याच्यावर चर्चा करू ना. आणि काय सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय मांडायचा आहे तो आपण सुनावण्याच्या वेळी बघू. पण अशोकरावजींनी सुद्धा जे काल स्टेटमेंट केलं ते हे अशा म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनी असं जबाबदारीपूर्ण स्टेटमेंट करायला पाहिजे. हे स्टेटमेंट जे काय असेल ते सर्वोच्च न्यायालयातले आपले वकील जे नेमले ते बोलतील ना, आपण का बोलायला पाहिजे? अगदी खरे सर. आपण गेल्या अनेक महिन्यांपासून पाहतो आहोत की ज्या वेळेला मराठा समाजानं मागण्यांसाठी राज्यभर मोर्चे काढले होते तेव्हा ते मूक मोर्चे काढले गेले होते. कुठल्याही समाजाला त्रास दिला नाही. मात्र आता आरक्षण मिळत नाहीये. जे आरक्षण मिळालं त्याच्यावरती न्यायालयानं स्टे दिलेला आहे. स्टे उठवण्यासाठी संपूर्ण मराठा समाज, त्या व्यतिरिक्त मराठा इतर समाज सुद्धा एकत्र झालेला आहे. सर्व सरकारच्या पाठीशी उभं राहत आहेत. सरकारला हवी ती मदत, हवं ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र दुर्दैवानं सरकारकडनं अपेक्षित सहकार्य हे मराठा समाजाला मिळत नाहीये का? वारंवार सरकारला आव्हानं द्यावी लागतायत की आता आम्हाला निर्णायक टप्प्यावरती यायला भाग पाडू नका, आम्हाला आक्रमक व्हायला भाग पाडू नका. मात्र असं जरी असलं तरीही सरकार या बाबतीत गंभीर होताना दिसत नाहीये का? आजपर्यंत मी अशोकरावजींची बाजू असेल किंवा मुख्यमंत्र्यांची बाजू असेल, मी ठामपणाने त्यांच्या बाजूने उभा राहिलो. लोकांची मराठा समाजाची भावना तशी नव्हती, संतप्त भावना होती, तरी मी त्या लोकांना प्रोटेक्ट केलं. कारण का की शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय, न्यायप्रविष्ट विषय, तिथं आपली बाजू जोमाने मांडायला पाहिजे. मी माझ्या भाषणात अनेकदा, आज नाही अनेकदा मी बोलत आलो. काल सुद्धा मी जालन्यात बोललो, काल मुंबईत जाहीर मीटिंग मध्ये बोललो. तरीही आज तिथं वकील अनुपस्थित आहेत. हे खरोखरच म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलायचं मी? कितीदा आम्ही बोलायचं, कितीदा तेच बोलायचं. ऐकू येतं ना? अगदी खरंय सर. मुळातच आपला संताप आहे. अगदी खरंय. त्याच बाबी मी बोलायच्या. अशोकरावजींशी माझं बोलणं झालंय. म्हणजे मी आता थकून गेलो. मी सांगतो, मी थकून गेलोय. म्हणजे मला सांगा, मी माझा जीव धोक्यात घालून पूर्ण 15 दिवस सगळीकडे फिरलोय मी. कोणासाठी? समाजासाठी, माझ्यासाठी नाहीच. पण हे आता फार फार व्हायला लागलेलं आहे. जे काय माझी सरकारला विनंती ही राहणार आहे की जे काय तुम्हाला जे प्रेझेंटेशन करायचंय, जे काय तुम्हाला जोमाने आपली बाजू मांडायची, ते लवकर तुमचा ज्यावेळी नंबर येईल त्यावेळी तुम्ही प्लीज मांडावं. ही या प्रसंगी एवढंच मला या प्रसंगी सांगायचं. अगदी खरे. राज्य सरकारला खऱ्या अर्थानं लाज वाटली पाहिजे की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण राहतो त्याच छत्रपतींवरती, जर छत्रपतींच्या वंशजांवरती उद्वेगानं जर असं म्हणायची वेळ असेल की आता आम्ही थकून गेलेलो आहोत, समाजासाठी आम्ही मेहनत घेतोय, जीवाला धोका पत्करून आम्ही काम करतोय, मात्र जर आरक्षण मिळत नसेल तर छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या वंशजांना जर लढा द्यावा लागत असेल तर ही राज्यासाठी खरंच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. संभाजीराजे, तुम्हाला अजून एक विचारायचं आहे. तुम्ही कालच्या भाषणामध्ये बोलताना राजश्री शाहू महाराजांचा उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित धरून चाललेले होते. त्यावेळेला कदाचित आरक्षणाची पद्धत नसली तरीही महाराजांनी सर्व समाजाला सोबत घेतलेलं होतं. राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. राजश्रींनी आरक्षण कसं दिलं त्याचा अभ्यास तुम्ही करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, दाखवलं गेलं, मात्र पुन्हा एकदा त्याच्यावरती निर्बंध आलेले आहेत. हे सगळं असताना, मराठा समाज संतापलेला असताना, एकीकडे राज्य सरकार नोकर भरतीचा विचार करत आहे. म्हणजे मराठा समाजाला तुम्ही नेमकं काय समजताय? तुच्छ समजता आहात? तुम्हाला मराठा समाजाची फक्त अवहेलना करायची आहे? नेमकं काय म्हणावं सर याला? मला खरंच कळत नाहीये की मी काल, मला आनंद आहे की तुम्ही माझं भाषण पूर्ण ऐकलं. आणि माझा हेतूच आहे की जे शिवाजी महाराजांचा जो स्वराज्य होतं, 18 पगड जात 12 बलुते, नुसतं मराठ्यांचं नाही, राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. 1967 पर्यंत आपल्याला सेंट्रल लिस्ट मध्ये, म्हणजे सेंट्रलमध्ये, केंद्रामध्ये आपल्याला आरक्षण समाजाला मिळत होतं. आपण ओबीसी देतो. 68 ते कट झालं, 67 कट झाला आपल्या मराठा समाजाचं. आणि आता जो शिक्षणाचा जो विषय तुम्ही तो काढलाय, ह्याच्यासाठीच ही सुनावणी महत्वाची होती. ह्याच्यासाठी ही सुनावणी महत्वाची आहे की तुम्ही ही स्थगिती उठवावी म्हणून हा जोरात जोमाने प्रयत्न करायला पाहिजे होता. आता काल काहीतरी अशोकरावजी वेगळे बोललेत,
तुम्ही ज्यावेळी मागणी केली 16 तारखेला, ज्यावेळी आपल्याला निकाल लागला स्थगितीचा 1 वर्षाचा, ही अप्रोप्रिएट बेंच. आता अप्रोप्रिएट बेंचचा अर्थ क्लिअर नाही ना, क्लिअर नाही अर्थ. म्हणून आता आता ऍडमिशन सुद्धा असे आहेत की आपण किती दिवस थांबवणार ना. इथं समाजातल्या लोकांचं ऍडमिशन द्यायला पाहिजे. अगदी खरे सर, म्हणजे आपण फक्त हाच मुद्दा म्हणजे प्रवेशाचा जर मुद्दा म्हणजे नुसतं बघितला आपण वर्षभर हेच करायचं का? अगदी नाही ना, अगदी म्हणजे चुकीचं आहे. 11वी ऍडमिशनचा मुद्दा अद्यापही प्रलंबित राहिलेला आहे, मग तो कोरोनाच्या संकटामुळे असो किंवा शाळा कॉलेजेस सुरू न झाल्यामुळे असोत. म्हणजे एकीकडे मराठा समाज आतापर्यंत जो सर्व समाजाच्या पाठीशी उभा राहिला, ज्यांनी आपल्या आंदोलनामध्ये कधीही कुठल्याही समाजाला त्रास दिला नाही, म्हणजे मला ते मराठा समाजाचे 53 मोर्चे आठवत आहेत, ज्या मोर्चामध्ये पाण्याची एकही बाटली किंवा टिश्यू पेपरचा एकही तुकडा रस्त्यावरती पडलेला दिसत नव्हता. तोच मराठा समाज जर आता इशारा देत असेल की मुंबईला येणार आम्ही दूध अडवू, मुंबईकरांना त्रास झाला तरी चालेल, याच्यावरनं मराठा समाज किती संतापलेला आहे हे तुम्हाला मला कळू शकतं. मात्र ते राज्य सरकारला कळत नाही असं वाटतंय का, की जाणीवपूर्वक राज्य सरकारकडनं मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे? मला एवढंच या प्रसंगी सांगायचं, अजूनही हातात वेळ गेलेली नाहीये. आपला नंबर 12:30 ते 1च्या दरम्यान लागेल असं अंदाज आहे. म्हणून तुम्ही तुमचे जे काय जे सरकारी वकील असतील, रोहित गिंचे पासून सगळी जी टीम असेल त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि आपल्या मराठा समाजाची बाजू तिथं जोमाने मांडावी, एवढीच मी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करू शकतो. सर अगदी खरंय, तुम्ही अपेक्षा व्यक्त करता आहात. मराठा समाज एक व्हावा, संपूर्ण मराठा समाज एकत्र येताना दिसत होता. त्या समाजाचं नेतृत्व छत्रपतींच्या घराण्याकडे असावं, यासाठी समाजाने एकमुखानं मागणी केली होती. उदयनराजे असतील किंवा तुम्ही असतील, याच्यात तुम्हालाही काही आक्षेप नव्हता, त्यांनाही काही आक्षेप नव्हता. मात्र मराठा समाज एक होताना दिसतोय, यामुळेच आता फूट पाडण्याचं काम समाजात सुरू झालंय का? कारण की संभाजी ब्रिगेडकडनं एक वेगळी मागणी केली जाते, प्रवीण गायकवाड एक वेगळी मागणी करतायत. मुळातच आता जो सगळा एकत्रित मराठा समाज येताना दिसतोय, त्यामुळे राज्य सरकारचं धाबं दणाणलंय का? नाही, हे बघा, एक तर मी नेतृत्व करत नाही. मी मराठा समाजाचा एक सेवक आणि एक त्याच्यातले एक घटक म्हणून मी आजपर्यंत काम करत आले. आणि आता नाही, 2007 पासून माझी जी आरक्षणाची जी भूमिका ही 2007 पासून जी होती ती आजपर्यंत माझ्या भूमिकेत बदल नाही. आता अनेक संघटना म्हणतात की आपण आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस 10% आरक्षण घ्यावं. सेंट्रलचं आपल्याला ते मिळतेच, त्याला काही अडचणच नाहीये. 10% सेंट्रलचं जे स्टेटचं आहे, आपल्याला एसीबीसी हा सामाजिक मागास म्हणून मराठा समाजाला सिद्ध झालेला आहे. कायदा सुद्धा पारित झाला आहे, सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन तो कायदा पारित केलेला आहे. आता माझा एवढाच प्रश्न आहे की मी त्या संघटनेच्या अनेक लोकांना, त्यांचा मला फोन आला, मी त्या संघटनेच्या लोकांना हे सांगितलं की जर का आपण आर्थिक दुर्बल घटकचं ईडब्ल्यूएस 10% स्टेटचं रिझर्वेशन आरक्षण आपण जर घेतलं, त्याचा धोका एसीबीसीला होणार का? याचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या, ह्याचं आम्हाला लिहून घ्या. सकल मराठा समाज तयार नाही. मी हाच विषय मुख्यमंत्र्यांना, अशोकरावजी चव्हाणांना, अजितदादा पवारांना, अटॉर्नी जनरल कुंभकोणींना सुद्धा हा विषय सांगितला, जे थोडाच रिप्रेझेंट करतात गव्हर्नमेंटला. त्यांना सुद्धा विचारला, त्यांनी सुद्धा अंडरटेकिंग आम्ही घेऊ शकत नाही असा शब्द वापरला. आता मला सांगा, माझी जबाबदारी एवढीच आहे की सकल मराठा समाज आणि सगळा मराठा समाज हा एकत्र राहण्यासाठी माझा प्रयत्न असतो. माझी आजही ओपन आहे. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ते ज्यांचा आक्षेप आहे या एसीबीसीला, तर तुम्ही या पुढं, या सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांना मी समोर बसवतो, तुम्ही मार्ग काढा. ईडब्ल्यूएस घ्यायचं असेल तर घ्या, पण नुसतं चॅनलच्या समोर किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणं हे चुकीचं. अगदी खरं सर, माझा म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारला की मराठा समाज एकत्र येताना दिसतोय आणि आता कुठेतरी मराठा समाजातले नेते यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? मुळातच काही व्यक्तींकडनं बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि अजून एक सर महत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला होता, तो म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षणाचा. म्हणजे अनेक जण म्हणतायत मराठा समाजातला काही वर्ग हा खरंच उच्चभ्रू आहे, त्यांना आरक्षणाची तशी गरज नाही, किंबहुना त्यांना तशी आवश्यकता पण पडणार नाही. मात्र जो 70% 80% मराठा समाज अगदी गरीब आहे, दारिद्र्य रेषेखाली आहे, त्यांना याची जास्त गरज आहे. म्हणजे कुठेतरी सरसकट आरक्षणासोबत जर सर्वसमावेशक चर्चेतनं एक आर्थिक निकषांवरती आरक्षण देण्याचा निर्णय जर झाला तर तो सर्वांसाठीच फायद्याचा असेल का?
नाही नाही, मी परत तो विषय आपला फार डायव्हर्ट होतो. आर्थिक निकषावर आरक्षण देताच येत नाही आपल्याला. हा, जे सामाजिक आरक्षण जे घटनेत लिखित आहे त्याप्रमाणेच आपल्याला द्यायला पाहिजे. एससी, एसटी, ओबीसी आणि आता जे आपण एससीबीसी हे मागायला लागलोय. म्हणून आर्थिक निकषावर आरक्षण मिळू शकत नाही. जे 10% सुद्धा आरक्षण तुम्हाला सुपर न्युमरीच्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंट देते, ते सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सुद्धा आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी सुद्धा आहे. म्हणून पण त्याच्यात एका जातीसाठी आपल्याला देता येणार नाही. त्याच्यात जे ओपन कॅटेगरी ज्यांना जे आरक्षण घेत नाहीयेत, म्हणजे उदाहरण अनुसूचित जात, ह्या थोड्या हे सोडलं तर अनुसूचित जाती जमाती ओबीसी जर सोडल्याने तिकडे एससीबीसी त्यांना हे मिळू शकते. म्हणून एका जातीसाठी आपल्याला आरक्षण हे मिळणार नाही. म्हणून आर्थिक निकषावर आरक्षण मागणं हे शक्यच नाहीये. आणि सरकारला माझी विनंती आहे की, आणि कोणाकोणाला त्यांना विनंती आहे की तुम्ही फार मिक्स करू नका या सगळ्या गोष्टी. जर मग एवढे मला सांगा 58 मोर्चे का निघाले, का 42 मुलांनी आपलं बलिदान दिलं, कोणासाठी दिलं हे बलिदान? आणि आज तुम्ही ज्याच्यासाठी हे मोर्चे झाले, ज्याच्यासाठी मुलांनी बलिदान दिलं आणि म्हणूनच सगळ्या आमदारांनी एससीबीसीचा कायदा पारित केला, मग हे करायचीच गरज नव्हती ना. का करायची गरज होती? पूर्वीच आर्थिक निकषावर मागणी करायला पाहिजे होती. आज का मागायला लागलो आपण आर्थिक निकषावर? मोर्चे निघायच्या अगोदर आर्थिक निकषावर मागणी करायला पाहिजे होती. म्हणून कन्फ्युज करू नका, अशी माझी सगळ्या संघटनेतल्या लोकांना आणि पुढारी लोकांना विनंती. सर, अगदी खरंय. विनंती तुम्ही करता आहात. गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून तुम्ही मराठा समाज एकसंध राहावा यासाठी दौरे करत आहात, तळागाळातल्या लोकांसोबत संवाद साधता आहात. मात्र इतकं सगळं होऊनही अद्यापही सरकार सकारात्मक दिसत नाहीये. आजचा दिवस हा प्रचंड मोठा होता. म्हणजे मला व्यवस्थित आठवते, दिल्लीमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा सुनावणीला ऑनलाईन सुरुवात झालेली होती त्यावेळेला सुद्धा तुम्ही आक्षेप नोंदवला होता. तुम्ही कोल्हापुरातनं सुनावणीला सहभागी झाला होतात आणि तुम्ही म्हणाला होतात की इतका मोठा निर्णय, या निर्णयाची ऑनलाईन सुनावणी होऊ शकत नाही, ती सुनावणी प्रत्यक्षच व्हायला पाहिजे. मात्र म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार गंभीर नव्हतंच का, की काही करायचंय, आम्हाला हा रेटून विषय न्यायचा आहे आणि मग जो सर्वोच्च न्यायालय आदेश देईल त्या आदेशाला आम्ही बांधील राहू आणि आमच्यावरचं संकट टळेल, अशी काही भूमिका सरकारमधल्या काही व्यक्तींची, नेत्यांची तुम्हाला व्यक्तिशः जाणवली का? नाही, आपण आपली जी बाजू मांडायची आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, ते मांडल्यानंतर ह्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देईन. सर, तुम्ही म्हणजे अजून तुम्ही फारच सकारात्मक आहात. पण राजे, मला तुम्हाला एकच महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. माझा स्वभावच आहे, मला माहित नाही अँकरिंग कोण करायला, पण माझा मूळ स्वभावच आहे की सगळ्या बहुजन समाजातील लोकांना एकत्र ठेवणं आणि सगळ्यांना कायदा हातात घेऊन सगळ्यांनी संयम राखायला पाहिजे, माझी मूळ भावनाच आहे. आणि म्हणून मी आज महाराष्ट्रात पेटू शकला असता, किंवा तुम्ही 9 ऑगस्टला सुद्धा मुंबईत महामोर्चा झाला, मी स्टेजवर गेलो आणि सगळ्या समाजाला मी संबोधन केलं. माझा स्वभावच आहे की कायदा कोणी हातात घेऊ नये आणि सगळ्यांनी सुखाने आपल्या सत्तेच्या महाराष्ट्रात राहावं, हीच माझी अपेक्षा आहे. म्हणून मी आत्ताही फार सकारात्मक आहे की सरकारने काहीतरी करावं. लोकांचा संताप वाढला हे पूर्ण मला माहिती आहे. याला उत्तर नाही, याचं उत्तर अशोकरावजी यांनी सरकारनेच द्यायला पाहिजे. पण मी आजही म्हणतोय, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण जोमाने आपली बाजू मांडावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. अगदी खरं सर, आपण जोमानं, सरकारनं सकारात्मकपणे आणि सिरियसली मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडावी अशीच अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त होते. सर, अगदी शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. तुम्हाला फक्त 2 महत्वाचे प्रश्न विचारतो आहे. नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात एक महत्वाचं भाष्य केलेलं होतं. मला सर्व समाजाला सुखी ठेवायचं आहे, सर्व समाजाला मला आरक्षण द्यायचं आहे आणि एका समाजाला आरक्षण देताना दुसऱ्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य प्रचंड सकारात्मक आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य जरी सकारात्मक असलं, ते जरी सकारात्मक असले तरीही त्या निर्णयाची, आदेशाची अंमलबजावणी ज्यांना करायची आहे ते सरकारी अधिकारी, सनदी अधिकारी, राज्य सरकारचे वकील यांच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांचा मेसेज पोहोचलेला नाहीये की जाणीवपूर्वक काहीतरी मध्ये कोणीतरी खोडा घालताना दिसतंय? नाही, असं कसं होईल? मुख्यमंत्र्यांचा मेसेज पोहोचू शकत नाही? पोहोचायलाच पाहिजे. मुख्यमंत्री एवढं मोठं पद आहे आणि त्यांच्या अधिकारी ऐकायलाच पाहिजे. ते अधिकारी रिपोर्ट करायलाच पाहिजे. का अधिकारी सिरियस नाहीत ते मुख्यमंत्र्यांनीच त्यांना विचारावं. आणि मुख्यमंत्र्यांनी जर काल हे स्टेटमेंट, मी ऐकलं नाही हा स्टेटमेंट, जर मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं असं, मी या स्टेटमेंटचं स्वागत करतो. पण स्वागत करताना नुसतं स्वागत करून राहणार नाही मी. तुम्ही ते इम्प्लिमेंट करून दाखवायला पाहिजे. आता बहुजन समाज एका छताखाली कसा राहू शकतो
हे तुम्ही इम्प्लिमेंट करून दाखवा. तुम्ही आपली बाजू जोमाने मांडा तिथं. काय काय हे प्रथमदर्शनी आपले वकील इथं उपस्थित राहू शकले नाहीत. मी हे प्रीमॅच्युअर आहे, मी त्यांच्यावर दोष ठेवणं, पण शेवटी चूक ही चूकच आहे. अगदी खरं सर, म्हणजे चूक ही चूक आहे. जर मुख्यमंत्री जर सांगत असतील की मला संपूर्ण समाज एकछत्र आणायचा आहे, सुखी ठेवायचा आहे, आणि पुन्हा एकदा मुद्दा तोच येतो की मग त्यांना राजश्री शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाचा अभ्यास करावा लागणार आहे. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, तरीही अद्यापही मराठा समाजाला न्याय मिळताना दिसत नाहीये. सर, अगदी शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. वारंवार तुम्ही जनतेला अपील केलेलं होतं, उदयनराजेंकडनं अपील केलं गेलेलं होतं, मराठा समाज अद्यापही शांत आहे. मात्र आता त्यांच्या असंतोषाचा भडका उडू लागलेला आहे. मराठा समाजाच्या वतीनं आक्रमकपणे आंदोलनं होऊ लागल्यात. रस्त्यावरती टायर जाळण्याच्या, दुधाचे टँकर फोडण्याच्या घटना झालेल्या आहेत. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात असंतोष धुमसताना दिसतोय. राज्य सरकारला हा असंतोष वेळीच थांबवायचा असेल, थोपवायचा असेल, तर आता नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या मते तुम्ही राज्य सरकारला कोणता सल्ला देऊ इच्छिता, जेणेकरून मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुद्धा निकाली लागू शकतो आणि राज्यात शांतता अशीच नांदू शकते? माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की सगळ्या मराठा समाजाचा जो आक्रोश आहे, ही त्यांची व्यथा आहे, ते त्यांचं दुःख आहे, हे तुम्ही समजून घ्यावं, ही माझी त्यांना विनंती आहे. पण माझं सगळ्या मराठा समाजाला सुद्धा ही विनंती आहे की आपल्या समाजाची ओळख ही तुम्ही 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. म्हणून कायदा कोणी हातात घेणं, जाळपोळ करणं, जेणेकरून असं होऊ शकतं की बाकीच्या समाजाला सुद्धा त्रास होऊ शकतो, लोकांना त्रास होऊ शकतो, अशी कुठलीच गोष्ट करू नये, जेणेकरून इतर लोकांना त्रास होईल. अनेक अनेक माध्यम, मी तुमची संतत भावना मी समजू शकतो, पण हे सगळं करत असताना शांत डोकं लावून नेमकं आपल्याला हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळं कसं सरकारवर दबाव ठेवूनच आपल्याला पुढे जाता येईल, त्या दृष्टिकोनातून जायला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत जे आपण सरकारवर प्रेशर टाकू शकतो, पण अशी कुठलीही गोष्ट करू नका जेणेकरून सामान्य माणसाला त्रास होईल. एवढीच माझी सगळ्या मराठा समाजाला विनंती. अगदी खरे सर, सगळ्या मराठा समाजाला तुम्ही विनंती केलेली आहे, तुम्ही राज्य सरकारला विनंती केलेली आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न, आतापर्यंत जे 58 मोर्चे निघालेले होते ते मूक मोर्चे होते, त्या मोर्चांना नेतृत्व नव्हतं. आता मात्र मराठा समाजाला नेतृत्वाची आवश्यकता आहे. संपूर्ण समाज तुमच्याकडे, उदयनराजेंकडे नेतृत्वाच्या रूपानं बघतोय. तुम्ही अगदी सकारात्मकतेने आणि अगदी विनयतेने तुम्ही सांगितलेत की मला नेतृत्व करायचं नाहीये. मात्र तुम्हाला खरंच असं वाटतंय का की जोपर्यंत या मराठा समाजाच्या आंदोलनाला नेतृत्व मिळत नाहीये तोपर्यंत समाज हा एकसंध राहणार आहे? एकदा की या समाजाच्या आंदोलनाला जर नेतृत्व आलं तर यामध्ये फूट पडायला लागेल. तुमचं वैयक्तिक मत काय? नाही, मी नेहमी समाजाची भूमिका नेहमी मांडत आलेलो आहे. एक समाजाचा घटक, समाजाचा एक सेवक म्हणून मी बाजू मांडलेली आहे, आणि मग नेतृत्वाचा विषय उद्भवतच नाहीये. मला एक साधं उदाहरण द्यायचं, मग आपण विषय थांबू इथं, की नेहमी तुम्ही मागापासून तुम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं. 1917ला राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खामगावला गेले होते विदर्भामध्ये, आणि त्यावेळी मराठा शिक्षण परिषद म्हणून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून ते संबोधित करत होते. त्यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज म्हणतात, मी छत्रपती शाहू महाराज म्हणून मी इथं आलो नाहीये, मी महाराज म्हणून इथं आलो नाही, तर मी एक समाजाचा घटक म्हणून मी इथं आलोय. आणि त्याला जोडून शाहू महाराज म्हणतात, मी तुमचा शिपाई गडी आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलोय. आणि म्हणून मला जर तुम्ही विचारलं नेतृत्वाच्या बद्दल, शाहू महाराजांची भूमिका जी होती तीच माझी भूमिका आहे, की मी मराठा समाजाचा, किंबहुना बहुजन समाजाचा मी एक शिपाई गडी म्हणूनच मला काम करायचंय, एक मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करायचंय. नेतृत्व हा विषय नाही, कारण का मराठा समाजाचा विषय हा राजकारणाच्या पलीकडे आहे. अगदी मराठा समाजाचा विषय हा राजकारणाच्या पलीकडे आहे, आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजेंबद्दल बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असंच म्हणावं लागेल. कारण की कालच्या मोर्चामध्ये ज्यावेळेला तुमचा उल्लेख खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणून केला गेला त्यावेळेला तुम्ही म्हणालात की मला खासदार या शब्दात स्वारस्य नाहीये, मी ज्या घराण्यात जन्माला आलोय ते घराणं आणि त्या घराण्याचं नाव हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद छत्रपती संभाजीराजेजी, तुम्ही जय महाराष्ट्रची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती केलेल्या या बातचीती संदर्भात.